हॅलो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सिरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 33. तर आजच्या या सेशनमध्ये आपण प्रिपोजिशन्स ऑफ डिरेक्शन ऑर मूवमेंट याबद्दल बघणार आहोत. सो दिशा किंवा हालचाल ह्याच्याविषयी जर तुम्हाला बोलायचं असेल तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार, जसं की आत, बाहेर, वर, खाली, कडेला, बाजूला अशा टाईपचं जेव्हा तुम्हाला काही बोलायचं असतं तेव्हा ते इंग्लिशमध्ये कसं बोलतो त्याच्यासाठी प्रिपोजिशन्स यूज करायचे असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट प्रिपोजिशन आहे टू. त्याचा मीनिंग मराठीमध्ये होतो कडे किंवा ला किंवा येथे. अशा टाईप तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तेव्हा टूचा यूज होतो. आपण या सेंटेन्सेसमध्ये डिरेक्टली बघूया. एक्झाम्पल्स थ्रू तुमच्या लक्षात येईलच की ह्याचा उपयोग आपण बोलताना कसा करायचा आहे. सो तुम्हाला जर असं बोलायचं आहे की मी शाळेत जात आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार, आय एम गोईंग टू स्कूल. आय एम गोईंग टू स्कूल. मी शाळेला जात आहे किंवा मी शाळेत जात आहे. म्हणजेच तुम्ही इथे टूचा यूज करून कसं बोलणार, आय एम गोईंग टू स्कूल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ती बाजारात गेली. ह्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार, टू हे प्रिपोजिशन यूज करून. ओके. सो शी वेंट टू द मार्केट असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार. ओके. आता नेक्स्ट जर तुम्हाला असं बोलायचं आहे की तो पार्ककडे चालत आहे तर तुम्ही कसं बोलणार, टूचा यूज करून. ही इज वॉकिंग टू द पार्क. राईट. नेक्स्ट तुम्हाला असं बोलायचं आहे त्यांनी मुंबईला प्रवास केला. सो कसं बोलणार, दे ट्रॅव्हल्ड टू मुंबई. ओके. आता टू हे तुम्ही कसं कसं वापरू शकता सेंटेन्सेसमध्ये ते आपण बघितलं आहे. आता नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते आहे इन टू. त्याचा मराठीमध्ये मिनिंग होतो आत. ओके. आता डिरेक्टली सेंटेन्सेसमध्ये जाऊया की इन टूचा यूज कसा करू शकतो. जर आपल्याला असं बोलायचं आहे की मांजरनी पेटीत उडी मारली, ठीक आहे, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार, द कॅट जम्प्ड इन टू द बॉक्स. द कॅट जम्प्ड इन टू द बॉक्स. ओके. नेक्स्ट जर असं बोलायचं आहे की तो खोलीत गेला तर कसं बोलणार, ही वेंट इन टू द रूम. ही वेंट इन टू द रूम. ओके. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे तिने पाणी ग्लासमध्ये ओतले. तर ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार, आपण इन टू कशासाठी घेतो, जेव्हा आपल्याला आत हा मराठी मिनिंग आहे आणि ह्याच्या रिलेटेड आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण इन टूचा यूज करतो. तर तिने पाणी ग्लासमध्ये ओतले हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार, शी पोअर्ड वॉटर इन टू द ग्लास. राईट. नेक्स्ट जर असं बोलायचं आहे की मुले घरात धावत गेली तर कसं बोलणार, द चिल्ड्रेन रॅन इन टू द हाऊस. ओके. सो जेव्हा आत हा जो वर्ड आहे तेव्हा त्याला कसं यूज करायचं आहे, इन टू हे जे प्रिपोजिशन आहे हे यूज करून तुम्हाला इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस कसे बनवायचे आहे हे इथे सांगितले. आता नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते आहे ऑन टू. राईट. आता ऑन टूचा मराठी मिनिंग होतो वर. ओके. सो जर मला असं बोलायचं आहे की कुत्रा सोफ्यावर उडी मारून गेला तर तुम्ही कसं बोलणार, द डॉग जम्प्ड ऑन टू द सोफा. द डॉग जम्प्ड ऑन टू द सोफा. राईट. नेक्स्ट जर असं म्हणायचं आहे की तो छतावर चढला, कसं बोलणार, ही क्लाइम्ड ऑन टू द रूफ. ओके. ही क्लाइम्ड ऑन टू द रूफ. ओके. नेक्स्ट आहे तिने पुस्तक टेबलावर फेकले. ह्याला कसं बोलणार, शी थ्रू द बुक ऑन टू द टेबल. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पक्षी फांदीवर उडून गेला. कसं बोलणार इंग्लिशमध्ये, ऑन टू प्रिपोजिशन यूज करून, द बर्ड फ्ल्यू ऑन टू द ब्रँच. द बर्ड फ्ल्यू ऑन टू द ब्रँच. राईट. आता ऑन टू नंतर नेक्स्ट प्रिपोजिशन आहे आउट ऑफ. ओके. आउट ऑफचा मराठी मिनिंग होतो बाहेर. ओके. तर आउट ऑफ हे प्रिपोजिशन कसं यूज करायचे ते आपण या सेंटेन्सेस थ्रू बघूया. सो फर्स्ट सेंटेन्स आहे ती खोली बाहेर गेली. सो इंग्लिशमध्ये कसं बोलणार, शी वॉक्ड आउट ऑफ द रूम. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे मांजर पेटीतून बाहेर आली. ह्याला कसं बोलणार, द कॅट केम आउट ऑफ द बॉक्स. केम आउट ऑफ द बॉक्स. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आहे तो गाडीतून उडी मारून बाहेर आला. ओके. ह्याला कसं बोलणार,
ही जम्प्ड आउट ऑफ द कार, म्हणजे कारच्या बाहेर. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे बादलीतून पाणी सांडले. ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? वॉटर स्पिल्ड आउट ऑफ द बकेट. स्पिल्ड आउट ऑफ द बकेट, राईट. आता आउट ऑफ ह्या प्रिपोजिशन नंतर आपल्याला ऑफ हे सेंटेन्समध्ये कसं यूज करायचं आहे बघूया. ऑफचा मराठी मिनिंग होतो वरून खाली. ठीक आहे. आता पहिलं सेंटेन्स आहे तो खुर्चीवरून खाली पडला, तर इंग्लिशमध्ये बोलताना कसं बोलणार? ही फेल ऑफ द चेअर. ओके, वरून खाली, तेव्हा तुम्ही ऑफचा यूज करायचा आहे. ही फेल ऑफ द चेअर, राईट. जर असं म्हणायचं आहे की पुस्तक टेबलावरून खाली घसरले, तर कसं बोलणार? द बुक स्लिड ऑफ द टेबल. द बुक स्लाइड ऑफ द टेबल, राईट. नेक्स्ट जर असं म्हणायचं आहे की मांजरने खाटेवरून उडी मारली, तर कसं बोलणार? द कॅट जम्प्ड ऑफ द बेड. ओके, वरून खाली उडी मारली, तेव्हा तुम्ही ऑफचा यूज करायचा आहे. तो बसमधून उतरला, कसं बोलणार? ही गॉट ऑफ द बस. ही गॉट ऑफ द बस, राईट. नेक्स्ट प्रिपोजिशन इज अक्रॉस. आता अक्रॉस तुम्हाला कसं यूज करायचं आहे बोलताना ते बघूया. अक्रॉसचा मराठी मिनिंग काय होतो? तर ओलांडून किंवा पलीकडे, राईट. सो फर्स्ट सेंटेन्स आहे, एक्झाम्पल बघूया. तो रस्ता ओलांडून पळाला, कसं बोलणार? ही रॅन अक्रॉस द रोड, राईट. ही रॅन अक्रॉस द रोड. आम्ही पूल ओलांडून चाललो, ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? वी वॉक्ड अक्रॉस द ब्रिज. ओके. नदी शेत ओलांडून वाहते, कसं बोलणार इंग्लिशमध्ये? द रिव्हर फ्लोज अक्रॉस द फील्ड. द रिव्हर फ्लोज अक्रॉस द फील्ड. ओके. तिने तलाव ओलांडून पोहले, हे कसं बोलणार इंग्लिशमध्ये? शी स्वॅम अक्रॉस द पूल. शी स्वॅम अक्रॉस द पूल, राईट. अक्रॉसच्या नंतरचं प्रिपोजिशन आहे अलॉंग. अलॉंगचा मराठी मिनिंग होतो बाजूने किंवा सोबत. ठीक आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल बघूया की अलॉंगचा यूज कसा केला आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे ते समुद्र किनाऱ्यालगत चालले. ठीक आहे. सो कसं बोलणार? लगत किंवा सोबत किंवा बाजूने असं काही बोलायचं असेल तेव्हा आपण अलॉंगचा यूज करतो. सो ते समुद्र किनाऱ्यालगत चालले, ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? दे वॉक्ड अलॉंग द बीच. दे वॉक्ड अलॉंग द बीच, राईट. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही महामार्गावरून चाललो. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? वी ड्रो अलॉंग द हायवे. वी ड्रो अलॉंग द हायवे, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे गाडी रस्त्यालगत गेली. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द कार मूव्ड अलॉंग द रोड. द कार मूव्ड अलॉंग द रोड, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल ती नदीच्या बाजूने पळाली, कसं बोलणार? शी रॅन अलॉंग द रिव्हर. शी रॅन अलॉंग द रिव्हर, राईट. अलॉंगच्या नंतर आहे अप. हे प्रिपोजिशन केव्हा यूज करायचं आहे बोलताना? तर सेंटेन्सेसमधून बघूया. अपचा मिनिंग होतो वर, आणि पहिलं सेंटेन्स आहे तो जिण्यावर चढला, कसं बोलणार? ही क्लाइम्ड अप द स्टेअर्स. ही क्लाइम्ड अप द स्टेअर्स. ओके. फुगा आकाशात वर गेला, कसं बोलणार? द बलून वेंट अप इन द स्काय. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल ती डोंगरावर चढून गेली. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? शी रॅन अप द हिल. शी रॅन अप द हिल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सूर्य वर आला. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द सन केम अप. द सन केम अप, राईट. अपच्या नंतर नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते आहे डाऊन, आणि डाऊनचा मराठी मिनिंग होतो खाली. ओके. डाऊनचा मराठी मिनिंग होतो खाली. तर डाऊन कधी म्हणजे बोलताना कसं यूज करायचं आहे ते बघूया. सपोज एक्झाम्पल आहे फर्स्ट तो जिना उतरला. सो इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही वॉक्ड डाऊन द स्टेअर्स. ही वॉक्ड डाऊन द स्टेअर्स. ओके. चेंडू उतारावरून खाली गेला. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द बॉल रोल्ड डाऊन द स्लोप. द बॉल
रोल्ड डाऊन द स्लोप. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, ती डोंगरावरून खाली पळाली. ह्याला कसं बोलणार इंग्लिशमध्ये? शी रॅन डाऊन द हिल. शी रॅन डाऊन द हिल. ओके. नेक्स्ट आहे, पक्षी झाडावरून खाली उडून गेला. तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द बर्ड फ्ल्यू डाऊन फ्रॉम द ट्री. द बर्ड फ्ल्यू डाऊन फ्रॉम द ट्री. ओके. सो डाऊनचा यूज तुम्ही असा करू शकता. डाऊनच्या नंतरचं नेक्स्ट प्रिपोजिशन आहे थ्रू. सो थ्रूचा मराठी मिनिंग होतो मधून किंवा आरपार. ओके. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, तो बोगद्यातून चालत गेला. ठीक आहे. सो याला थ्रूचा यूज करून इंग्लिशमध्ये कसं बोलणार बघा? ही वॉक्ड थ्रू द टनेल. ही वॉक्ड थ्रू द टनेल. ओके. ट्रेन शहरातून गेली. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द ट्रेन पास्ड थ्रू द सिटी. द ट्रेन पास्ड थ्रू द सिटी म्हणजे सिटीमधून गेली. ठीक आहे. आम्ही जंगलातून गाडी चालवली. ठीक आहे. आम्ही जंगलामधून किंवा जंगलातून गाडी चालवली, तेव्हा तुम्ही थ्रूचा यूज कसा करणार? वी ड्रो थ्रू द फॉरेस्ट. वी ड्रो थ्रू द फॉरेस्ट. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल, खिडकीतून प्रकाश आला. कसं बोलणार? द लाईट केम थ्रू द विंडो. ओके. लाईट केम थ्रू द विंडो. राईट. थ्रूच्या नंतरचं नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते आहे टुवर्ड्स. ओके. सो टुवर्ड्सचा मराठी मिनिंग काय होतो? तर दिशेने किंवा कडे असं काही बोलायचं असेल तेव्हा तुम्ही टुवर्ड्स यूज करू शकता. आपण डिरेक्शन ऑर मुवमेंट्स विषयी बोलत आहोत. सो इंग्लिशमध्ये बोलताना तुम्हाला टुवर्ड्सचा यूज कसा करायचा आहे ते आपण या सेंटेन्सेसमधून बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, ती शाळेकडे पळाली. तर तुम्ही टुवर्ड्सचा यूज करून कसं बोलणार? शाळेकडे, दिशेने किंवा कडे असं बोलायचं असेल तेव्हा टुवर्ड्स यूज करायचे. सो शी रॅन टुवर्ड्स द स्कूल असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार. ओके. कुत्रा माझ्याकडे येत आहे. कुत्रा माझ्याकडे येतो आहे. ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द डॉग इज कमिंग टुवर्ड्स मी. राईट. तो दरवाजाकडे गेला. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही मूव्ड टुवर्ड्स द डोअर. ही मूव्ड टुवर्ड्स द डोअर. राईट. ते मंदिराकडे चालले. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? दे वॉक्ड टुवर्ड्स द टेम्पल. दे वॉक्ड टुवर्ड्स द टेम्पल. राईट. टुवर्ड्सच्या नंतरचं नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते आहे फ्रॉम. फ्रॉमचा मराठी मिनिंग होतो पासून किंवा कडून किंवा मधून. अशा टाईप आपल्याला जर काही बोलायचं असेल तर ते इंग्लिशमध्ये फ्रॉमचा यूज कसा करायचा आहे ते या सेंटेन्सेसमध्ये आपण बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, ती ऑफिसमधून आली. फ्रॉमचा यूज करून कसं बोलणार? शी केम फ्रॉम द ऑफिस. ऑफिसमधून आली म्हणून आपण इथे फ्रॉम द ऑफिस घेतले. शी केम फ्रॉम द ऑफिस. राईट. त्याने पुस्तक शेल्फवरून घेतले. कसं बोलणार इंग्लिशमध्ये? ही टूक द बुक फ्रॉम द शेल्फ. ही टूक द बुक फ्रॉम द शेल्फ. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल, ट्रेन पुण्याहून सुरू झाली. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द ट्रेन स्टार्टेड फ्रॉम पुणे. द ट्रेन स्टार्टेड फ्रॉम पुणे. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल, मला माझ्या मित्राकडून पत्र मिळाले. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? आय रिसिव्ड अ लेटर फ्रॉम माय फ्रेंड. आय रिसिव्ड अ लेटर फ्रॉम माय फ्रेंड. राईट. सो डिरेक्शन किंवा मुवमेंट्सच्या ओरिएंटेड तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर अशा पद्धतीने प्रिपोजिशन्स तुम्हाला यूज करायचे आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बोलताना यूजफुल ठरेल. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.